नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक नवीन योजना। त्या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना। या योजनेमध्ये नक्की काय आहे, कोणत्या बिझनेससाठी तुम्हाला अनुदान मिळणार आहे, ही योजना कोणाची आहे आणि काय आहे या योजनेमध्ये नक्की माहिती, तर चला पाहूया। सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं डिस्क्लेमर जे आहे ते प्रॉपरली वाचून घ्या, त्यानंतर पुढे जाऊया। ही योजना नेमकी काय आहे, जी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आहे, नेमकी काय आहे? ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांना पशुपालनावरती आधारित व्यवसाय सुरू करून उत्पन्न स्रोत निर्माण करण्यासाठी मदत करणारी राज्य शासनाची ही योजना आहे। यामध्ये पात्र लाभार्थ्यांना गाई, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुटपालन किंवा इतर पशुधन व्यवसायासाठी प्रकल्प उभारण्यासाठी संधी मिळते। योजनेतील प्रत्यक्ष अनुदान, प्रकल्पाची रक्कम आणि पात्रता ही व्यवसायाच्या प्रकारानुसार ठरते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना म्हणजे सरकार प्रत्येक व्यक्तीला ठराविक रक्कम थेट देणार अशी योजना नाही। पात्र लाभार्थ्यांना निवडलेल्या पशुधन व्यवसायासाठी प्रकल्प उभारायचा असतो आणि योजनेच्या नियमांनुसार शासकीय अनुदान, आर्थिक सहाय्य मिळू शकते। त्यानंतर हा व्यवसाय कोणासाठी आहे? ही सामान्य बिझनेस लोन योजना नाही, मुख्यतः लाईव्हस्टॉक, ॲनिमल सेक्टर मधील व्यावसायिकांसाठी आहे। उदाहरणार्थ दूध व्यवसाय, गाई म्हैस पालन, शेळी पालन, मेंढी पालन, कुक्कुटपालन, पात्र व्यवसाय, पात्र पशुपालन, त्यानंतर पशुधनाशी संबंधित इतर पात्र ग्रामीण उद्योग। महत्त्वाचे, नेमका कोणता व्यवसाय, किती पशुधन आणि किती प्रकल्प खर्च पात्र, हे संबंधित अधिकृत गायडन्स GR नुसार तपासणे आपल्याला आवश्यक आहे। GR मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी। किती फायदा मिळतो या योजनेमध्ये? लाभ निवडलेल्या व्यवसायाच्या प्रकारानुसार, प्रकल्पाच्या स्वरूपानुसार बदलू शकतो, म्हणून सर्व लाभार्थ्यांना एक निश्चित रक्कम मिळते असं नाही। उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने दुग्ध व्यवसायासाठी प्रकल्प तयार केला असेल, प्रोजेक्ट कॉस्ट, बँक, स्वतःची गुंतवणूक, पात्र शासकीय सहाय्य, अनुदान अशी आर्थिक रचना असू शकते। अनुदानाची अचूक रक्कम सांगताना संबंधित 2026 शासन निर्णयातील ताजी मर्यादा तपासणे आवश्यक आहे। त्यानंतर कोणाला लाभ मिळू शकतो? योजनेच्या पत्रात अटी पूर्ण करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ मिळू शकतो। पात्रता ठरवताना संबंधित योजनेनुसार खालील बाबी विचारात घेतल्या जाऊ शकतात: लाभार्थ्यांचं वय, ग्रामीण रहिवासी, व्यवसायाचा प्रकार, पशुधन व्यवसाय अनुभव क्षमता, प्रकल्प जागा, प्रकल्प अहवाल, आर्थिक क्षमता, बँक कर्जाची आवश्यकता, आवश्यक पशुपालन सुविधा, अंतिम पत्रास अधिकृत शासन नियमानुसार तपासावी। त्यानंतर अर्जाची प्रोसेस। स्टेप 1, पात्रता तपासा। सर्वप्रथम तुम्हाला कोणता पशुधन व्यवसाय सुरू करायचा आहे तो योजनेच्या पत्रात आहे का ते तपासा। स्टेप 2, बिझनेस प्रोजेक्ट तयार करा। उदाहरणार्थ तुम्हाला 10 मेंढ्यांचा म्हणजे 10 शेळ्यांचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास शेळ्यांची संख्या, खरेदी खर्च, गोठा, खाद्य, औषध, विमा, पाणी, उपकरणे आणि अपेक्षित उत्पन्न यांचा प्रोजेक्ट प्रपोजल तयार करावा। त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील। त्यानंतर अर्जाची प्रोसेस। स्टेप 3 नुसार डॉक्युमेंट तयार ठेवा। योजनेनुसार आवश्यक कागदपत्र तयार ठेवावी। स्टेप 4, ऑनलाईन डिपार्टमेंट ॲप्लिकेशन। योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती किंवा संबंधित पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयामार्फत अर्ज प्रक्रिया करावी। 5 नंबर, ॲप्लिकेशन डॉक्युमेंटेशन सबमिट। फॉर्ममध्ये मागितलेली माहिती आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट जमा करावे। स्टेप 6, प्रोजेक्ट व्हेरिफिकेशन। संबंधित विभागाकडून प्रकल्प, पात्रता आणि उपलब्ध सुविधांची तपासणी करावी। त्यानंतर लोन सबसिडरी प्रोसेस। लागू असलेल्या बँकात कर्ज प्रक्रिया किंवा शासकीय अनुदानाची प्रक्रिया योजनेनुसार केली जाते।
8 नंबर पशुधन व्यवसाय सुरू करा. मंजुरी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकल्पानुसार पशुधन खरेदी व्यवसाय सुरू करता येतो. त्यानंतर डॉक्युमेंट जे तुम्हाला तयार ठेवायचे ते ठेवायचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, बँक पासबुक, बँक खाते तपशील, फोटो, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र हे लागू असेल तरच आहे. त्यानंतर जमिनीची जागेची कागदपत्रे, प्रकल्प अहवाल, पशुसंवर्धन व्यवसाय संबंधित कागदपत्रे, बँकेने मागितलेले कागदपत्रे हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ॲप्लिकेशन या वेबसाईटवरतून करायचं आहे. MahaDBT maharashtragovernment.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमच्या सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन इथं भरू शकता आणि हा फॉर्म तुम्ही अप्लाय करू शकता. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचसोबत अजून तुम्हाला काही जर इन्फॉर्मेशन लागली तर तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि कमेंट्समध्ये सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.